अशा पद्धतीचं आपल्याला एक पसरट भांड घ्यायचं आहे. दोन घेऊया अंडी. या सर्व भाज्या टाकूया. काकडी, 1 चमचा हिरवी चटणी, यामध्ये मी अद्रक, कोथिंबीर आणि लसूण वाटलेला आहे, थोडासा कोबी, मॅगी मसाला, लाल तिखट, मीठ टाकूया. या सर्व भाज्या आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून हे आपलं व्हेज ऑमलेट चवीला होईल. तुम्हाला आणखीन कोणत्या भाज्या दुसऱ्या वेगळ्या यामध्ये टाकायच्या असतील तर तुम्ही टाकू शकता. घरामध्ये जे उपलब्ध भाज्या आहेत त्याचा मी या ऑमलेटसाठी वापर केलेला आहे. हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे ऑमलेटसाठी. आता आपण पॅन गरम करून घेऊया. पॅन गरम करून घेतलेला आहे. 1 चमचा तेल टाकूया. पसरून घेऊया. हे छान पद्धतीने हे पसरवायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपण ज्या भाज्या वापरलेल्या आहेत ऑमलेटसाठी या शिजल्या जातील, भाजल्या जातील आणि आपलं हे ऑमलेट चवीला छान लागेल. कलर सुद्धा छान आलेला आहे ऑमलेटला. आता यावरती आपण एक मिनिटासाठी झाकण ठेवून देऊया. या ऑमलेटचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत आणि मग पलटून घेऊया. हे जे आपण 4 भाग केलेले आहेत हे तुटू नये यासाठी खूप काळजी घ्यावी लागणार आहे, जेणेकरून हे आपलं ऑमलेट तुटणार नाही. थोडंसं प्रेस करून घेऊया. सकाळच्या घाईमध्ये अशा पद्धतीचा नाश्ता खूप पौष्टिक असतो. कढईत थोडंसं तेल टाकूया. परत एक वेळेस आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे. खमंग आपलं हे ऑमलेट भाजून झालेलं आहे. गॅस बंद करून घेऊया आणि हे ऑमलेट आपलं प्लेटमध्ये काढून घेऊया. वरतून थोडीशी क्रीम टाकूया. अशा पद्धतीचं आपलं हे हेल्दी आणि पौष्टिक व्हेज ऑमलेट तयार झालेलं आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.